आमचा जो अप्रोच आहे हा कम्प्लीट सायन्स बेस्ड आहे की कुठेही काही होतंय तर सगळ्यात आधी आम्ही पॅरानॉर्मलच्या ऐवजी आम्ही सायन्स शोधतो. 99% ऑफ द टाइम ह्या गोष्टी सायकोलॉजिकल असतात. ओके. कारण आम्हाला माहिती आहे ह्या गोष्टींना टॅकल कसं करायचं. आता त्या दिवशीच एक केस आली माझ्याकडे. ते म्हणाले की मी झोपली की रात्री माझ्यासमोर आकृती येते. पण एक सोपा उपाय सांगतो ज्यांना वाटतं की त्यांच्यावरती ब्लॅक मॅजिक केलेलं आहे. मी कोणाचं वाईट करत नाही आणि माझं कोणी वाईट नाही करायला जायचं. माझी एनर्जी माझा फील्ड हा माझा फील्ड आहे. ओके. माझा एनर्जी फील्ड कोणी भेदायचा नाही. आय एम नॉट अलाउिंग एनीवन टू एंटर माय फील्ड. ओके. त्यांचा बिझनेस नाही तो भीती पसरली की त्यांना क्लायंट मिळतील तसं नाहीये. आता आपली जी बॉडी आहे ती एक सिंगल ड्रायव्हर गाडीसारखी. ओके. आणि आपण त्या इंजिनला मिठी मारून बसलोय. आपल्याला जर काढलं त्याच्यातनं तर इंजिन पण गाडीतनं निघालं. मग परत दुसरं इंजिन तिथे फिट नाही करता येत. नाही करत. एक अनुभव माझा दादरला होता मुंबईत. मला एक कॉल आला की म्हातारी अशी आजी होत्या की माझ्या इथे काहीतरी आहे, तुम्ही मला मदत करा का काय, मला कळत नाहीये पण काहीतरी आहे. माझा मुलगा US ला असतो आणि त्याचा ना रात्री मला कॉल आला एक 2-3 वाजता. मी तर झोपली होती. माझ्या मिस्टरांनी उचलला तर माझ्या मिस्टरांना माझा मुलगा म्हणाला की अहो आईला काय झालं, ती एवढी रागवून का बोलली आणि तिने फोन कट केला. म्हणून मी परत कॉल केला. मुलाला आईचा आवाज समजतो. ऑब्विसली घराचा नंबर लँडलाईन नंबर आहे, आईचा आवाज आहे, सगळं चालेल. मला आईचा आत्ता फोन आला आणि मी फक्त तिला विचारलं की अगं रात्रीचे 3 वाजले आहेत इंडियामध्ये, तू एवढ्या रात्री का मला कॉल केलास, तू सकाळी करायचा. रात्री लिफ्टच्या साईडचा बेल बरोबर एका टाइमला ती वाजायची. ह्या रूम मध्ये आहे, झोपताना इथे बेडच्या बाजूला ठेवलाय, लॅपटॉप वापरतोय. दुसऱ्या दिवशी उठून बघितलं किचन मध्ये आहे लॅपटॉप. मला शिवाजी पार्कच्या एरियामध्ये आहे बिल्डिंग. तिथे एक बाई सापडली आम्हाला जी कम्युनिकेट करत होती आमच्याशी. मला मॉलेस्ट केलं. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या पॉडकास्टवर इंडियन पॅरानॉर्मल टीमचे सदस्य आपले मित्र अक्षय येत आहेत. अक्षय, तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? एकदम मजेत. पॅरानॉर्मल हे आपण युट्यूबवर खूप ऐकतो. भारतात खूप जास्त क्रेज आता निर्माण झाली गौरव सरांनंतर आणि कंटिन्युअसली कुठं ना कुठं आपल्याला डॉक्युमेंटरी त्यांच्याबद्दल त्यांच्या प्रवासाबद्दल खूप माहिती आपल्याला मिळते. बरोबर. तर एक्झॅक्टली ही सोसायटी काय करते आणि ती बाकीच्या लोकांपेक्षा म्हणजे आपण भगत वगैरे बघतो ते पण भूतांवर काम करतात. तर ते आणि तुम्ही वेगळे कसे आहात आणि तुमचा अनुभव कसा आहे बेसिकली काम करतो? शुअर. सो इंडियन पॅरानॉर्मल टीम जी ऑर्गनायझेशन आहे तर आम्ही बेसिकली काम ह्याच्यात करतोय की कधीही कुठेही कोणालाही काही पॅरानॉर्मल जर कोणी काही टर्म करत असेल की बाबा माझ्याबरोबर पॅरानॉर्मल गोष्टी होत आहेत तर ते एक्झॅक्टली काय आहेत आणि त्याच्या मागचं सायन्स काय आहे. सो वी आर ट्राईंग टू डिकोड जे काय होतंय त्याच्या मागे सायन्स काय आहे. म्हणजे ते पण सांगा, बऱ्याच लोकांना ही टर्म माहिती नाही. म्हणजे सोप्या भाषेत ज्यांना भूताटकीचे अनुभव होत आहेत का? हा, भूताटकी अनुभव असतात लोकांना की बाबा माझ्या इथे टेबल खुर्च्या हरतायत, मला रात्रीची झोप लागत नाहीये, रात्रीचं झोपलं की समोर कुठली तरी आकृती येते, ह्या सगळ्या गोष्टी होतात. आता लेटेस्ट एक तसंच किस्सा झाला होता, तो मी सांगतोच तुम्हाला. पण ह्या अशा ज्या गोष्टी होतात तर त्याच्या मागचं काय रहस्य आहे, ते का होतंय आणि त्याच्या मागे सायन्स आहे का, ओके, हा शोधायचा जो प्रयत्न असतो तो आमचा असतो. ओके. आणि काहीही करून आम्हाला जर त्या गोष्टींमध्ये सायन्स सापडलं नाही तर मग आम्ही त्याला क्लेम करतो की हा बाबा इथे काहीतरी पॅरानॉर्मल आहे. ओके. दिस इज व्हॉट पॅरानॉर्मल इज. की जिथे सायन्स आम्हाला समजू शकत नाहीये त्याला आम्ही पॅरानॉर्मल असा टर्म दिलेला आहे. आता हा झाला शोधण्याचा प्रयत्न. शोधल्यानंतर ते क्लिअर करणं किंवा त्याच्यातून सोल्युशन काढणं किंवा ती जागा एकदम तुम्हाला राहण्यायोग्य करून देणं, तुमच्या समस्येचं निराकरण करणं, हे पण त्याचा पार्ट येतो का? त्याचा एक स्पिरिच्युअलिटी वाला जो पार्ट आहे
तो पण आम्ही हँडल करतो. आमच्या टीममध्ये 2 डिपार्टमेंट्स आहेत. एक आहे सायंटिफिक डिपार्टमेंट्स जे गॅजेट्स यूज करतात आणि त्याच्यावरनं एनर्जीज किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, इलेक्ट्रिकल फील्ड्स बेसिकली आम्ही चेक करतो, ट्राईंग टू कम्युनिकेट. लोक जे काही आहे तिथे त्याच्याशी कम्युनिकेट, संवाद साधायचा बघायचं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सायंटिफिक टीम करते. ओके. त्यानंतर एक स्पिरिच्युअल टीम असते आमच्या बरोबर, ज्यांच्यात सेन्सिटिव्ह लोक जे आपण म्हणतो, ज्यांना अगदी पटकन कुठली एनर्जी वगैरे समजते किंवा जाणव, म्हणजे कुठे काही गेलं तर तिथले जे आपण वाइब्स म्हणतो, व्हायब्रेशन्स, ते जाणवतात. अशी जी लोक आहेत त्या पण आमच्या टीम मध्ये असतात. आम्ही त्यांना सेन्सिटिव्ह किंवा सायकिक मीडियम्स म्हणतो. तर ही 2 प्रकारची लोक असल्यामुळे आमचं जो इन्व्हेस्टिगेशन आहे तो कम्प्लीट एक सर्कल असतं. बरोबर. सायंटिफिक झालेलं आहे आणि हे जे स्पिरिच्युअल टीम आहे ते स्पिरिच्युअल टीम नंतर मग कम्युनिकेट करून त्यांना समजून पुढे पाठवायचंय. सो युजली जे आम्ही करतो ते आहे व्हाईट लाईट. तर भरपूर तुम्ही ऐकलं असेल की रेकी किंवा असं कोणी काय करत होतं, त्या ह्याच्यात जे व्हाईट लाईट आपण बोलवतो, तर त्याच व्हाईट लाईट मधनं हे आपण सोल्सना मदत करतो की पुढे जातो. बरोबर. आणि बऱ्याचशा पास्ट लाईफ रिग्रेशन जर कोणी करत असेल किंवा कोणी करून घेतलं असेल पास्ट लाईफ रिग्रेशनची थेरपी, तर त्यांना माहिती असेल का एंडला आपल्याला ॲज अ सोल एक पांढरा शुभ्र लाईट दिसतो आणि मग आपण त्याच्यातनं ट्रॅव्हल करतो. हे बऱ्याचशा थेरपीज मध्ये बघितलेलं आहे लोकांना. बरोबर. काही लोक ज्यांना निअर डेथ एक्सपिरियन्स आहेत त्यांनी पण ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत आणि येऊन सांगितलेलं आहे की बाबा असं असं दिसतं. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या डिकोड करायला, त्यांना परत पाठवायचंय, कसं करायचंय. आता कधी कधी गॅजेट्स थ्रू पण आपण कम्युनिकेट करतो आणि त्यांच्याशी कम्युनिकेट करून आपण पाठवतो. बरोबर. कधी स्पिरिच्युअल लोक जास्त लागतात. सो हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण स्टार्टला जातो, चेक करतो काय आहे आणि त्याच्यानंतर काही असेल तिथे तर आपण ते सोडवून त्या जागेचं क्लिअरन्स करून देतो. येस. मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपण असे पॉडकास्ट बघताना जे गेस्ट येतात त्यांच्याबद्दल आपल्याला बऱ्याचपैकी माहिती नसते, त्यांनी केलेल्या कामाची माहिती नसते आणि आपण सरळ हे अंधश्रद्धा आहे असं सांगून मोकळे होतात. पण अशा मोठ्या मोठ्या देशात अशा मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज आहेत ज्या अशा पद्धतीचे कोर्स ऑथराईज पद्धतीने चालवतात, सायंटिफिक पद्धतीने त्यांचे शिक्षण घेतात, जेणेकरून ते बऱ्याच लोकांना मदत करू शकतात. तर सर, तुम्ही कुठून हे शिक्षण घेतलंय ते पण आपल्या ऑडियन्सला सांगा, म्हणजे त्यांना जास्त ते बिलिव्हेबल वाटेल. मी इन्स्टिट्यूट ऑफ मेटाफिजिकल ह्युमनिस्टिक सायन्स IMHS, ज्याला आधी पॅरानेक्सिस असं नाव होतं, तिकडनं मी केलेलं आहे. ती US डॉक्टर डग केली म्हणून आहेत. तर त्यांनी बनवलेली ही ऑर्गनायझेशन आहे. काइंड ऑफ चर्च वगैरे असं ते होतं आधी. नंतर मग ते इन्स्टिट्यूट ऑफ मेटाफिजिकल ह्युमनिस्टिक सायन्स असं IMHS ग्रेट असं त्यांनी चालू केलं. तर तिकडनंच मी माझं सर्टिफिकेशन्स वगैरे केलेले आहेत पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन्सचे. आणि त्याच्याबरोबरच माझे सर्टिफिकेशन्स आहेत सायकोथेरपीमध्ये, हिप्नोथेरपीमध्ये. म्हणजे सायकोलॉजीचा पण स्टडी आहे माझा. माझ्या टीममध्ये क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत जे एमफिल करतायत. MA क्लिनिकल सायकोलॉजी आहे आणि ते एमफिल करतायत, असे पण सायकोलॉजिस्ट आहेत. आणि आमचा जो अप्रोच आहे हा कम्प्लीट सायन्स बेस्ड आहे की कुठेही काही होतंय तर सगळ्यात आधी आम्ही पॅरानॉर्मलच्या ऐवजी आम्ही सायन्स शोधतो किंवा सायकोलॉजी शोधतो. कधी कधी आपल्याला स्वतःला भास होत राहतात त्या गोष्टी, सायकोलॉजिकली इश्यू असतो कधी कधी, विच इज नॉट इन रिअल. तर तुमचं ते एज्युकेशन त्या लेवलला पण चेक करू शकतो की भाई हे तुझा स्वतःच काहीतरी केलेलं आहे बाबा. आणि 99% ऑफ द टाइम ह्या गोष्टी सायकोलॉजिकल असतात. आणि फार रेअर हे गोष्टी पॅरानॉर्मल असतात. त्यामुळे ज्या गोष्टी आमच्याकडे पर्यंत पोचतायत मेजॉरिटी ऑफ द टाइम आम्ही ते फोनवरती सॉल्व्ह करून देतो. कारण आम्हाला माहिती आहे ह्या गोष्टींना टॅकल कसं करायचं. आता त्या दिवशीच एक केस आली माझ्याकडे. ते म्हणाले की मी झोपली की रात्री माझ्या समोर आकृती येते आणि मला झोप लागत नाही, खूप चंचल झोप आहे, मला हॅल्युसिनेशन्स होतात, वाईट स्वप्न पडतात आणि दिवसाला पण फार भीती वाटते आणि डोक्याला फार ताण येतो. आता ह्याच्यात लॉजिकल एक्सप्लेनेशन जर बघायला गेलो
रात्री जर झोप नीट नाही झाली काय झाली तर दिवसाला ताण येणार आहे. अगदी अगदी अगदी. पण आता रात्री झोपायला गेल्यानंतर हे का दिसतंय? नॉर्मल माणसाला असं वाटेल की अरे हे दिसतंय म्हणजे भूतच असेल, आणि सरळ सरळ ते ही जागा भूताटकी आहे, रात्री ह्या बेडरूम मध्ये भूत येतं असं म्हणून ते सोडून देतील. पण आम्ही तसं नाही केलं. आम्ही इन्व्हेस्टिगेट केलं का होतंय, कशामुळे होतंय. तर बेडच्या बाजूला त्यांनी ते सॉकेट्स लावलेले, इलेक्ट्रिकल सॉकेट्स, जे युजली आता बरेच ठिकाणी लावलेले जातात की चार्जिंग फोन करायला म्हणून आपण लावतो. ठीक आहे, दिवसाचं तुम्ही लावून ठेवा, तिथे चार्जिंगला काही हरकत नाहीये. पण रात्री झोपताना जेव्हा तुम्ही चार्जिंगला लावतात, एक्स्ट्रीम लो फ्रिक्वेन्सीज त्याच्यातनं बाहेर येतात, ते तुमच्या ब्रेनवरती, न्यूरॉन्सवरती काम करतात आणि ते मॅनिप्युलेट करतात. आता न्यूरॉन्स मधनं जे मेसेजेस जातात सगळीकडे बॉडीला, ओके, इट इज इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी. आता एक्सटर्नल इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी असेल जी ह्याच्याबरोबर काम करते, तर ऑटोमॅटिकली जे मेसेजेस जात आहेत ते विचित्र काहीतरी होणार आहे. त्यामुळे तुम्हाला स्लीप नीट लागणार नाहीये, झोप नीट लागली नाही, हॅल्युसिनेशन्स झाले तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत आणि या सगळं होतात. भास व्हायला नॅचरल आहे. सो इन्स्टेड ऑफ जस्ट बिकॉज समवन इज सेइंग की बाबा मला इथे काहीतरी दिसतंय आणि हे पॅरानॉर्मल आहे, दॅट इज नॉट हाऊ इट वर्क्स. देर माइट बी अदर टीम्स हू माइट बी डुईंग इट. वी डोंट नो हाऊ दे ऑपरेट, बट वी ऑपरेट इन अ वे दॅट वी ट्राय टू सी तिथे काय आहे आणि सायंटिफिकली मी ह्याला कसं तोडू शकतो. बरोबर. ह्याच्या मागचं सायन्स जर मी सांगितलं तर ह्या माणसाच्या मनातली ती भीती जाईल. अगदी अगदी. आणि आम्हाला भीती घालवायचं काम करायचं. एक्झॅक्टली. हे खरंच महत्वाचं वर्डिंग आहे की भीती घालवायचं काम ते करतायत, ना की भीती पसरवायचं. त्यांचा बिझनेस नाही तो भीती पसरली की त्यांना क्लायंट मिळतील, तसं नाहीये. लोकांच्या मनातून भीती घालवायचं किंवा ह्या गोष्टी का आहेत आणि त्या कशा पद्धतीने दूर होऊ शकतात, याचं लोकांपर्यंत जागरूकता पसरवणं हे तुमचं बेसिकली काम आहे. बरोबर. मी तुमच्या सगळ्या अनुभवांवर येईल, पण त्याच्या आधी मला एक प्रश्न आहे की ही सोसायटी किंवा ही जी तुमची टीम आहे बेसिकली, ती ब्लॅक मॅजिकवर पण काम करते का? ब्लॅक मॅजिकवरती काम करायचं असेल, जे कोणावरती ब्लॅक मॅजिक केलं असेल किंवा काही असेल, तर त्याला युजली स्पिरिच्युअल पद्धती आहेत. दुसरी टीम स्पिरिच्युअल लोक जे आहेत ते हँडल करू शकतात. पण एक सोपा उपाय सांगतो, ज्यांना वाटतं की त्यांच्यावरती ब्लॅक मॅजिक केलेलं आहे. माइंड स्ट्रॉंग करा. युनिव्हर्सल लॉ आहे की मी जोपर्यंत समोरचा दुसऱ्यांच्या फ्री विलच्या अगेन्स्ट काम करू नाही शकत, जर मी काय केलं तर ते माझं वाईट कर्म आहे. आणि ऑन अ स्पिरिच्युअल लेवल, ऑन अन एनर्जी लेवल, हे कर्म जास्त जाणून घेतात. खरंय. ठीक आहे. सो वेन युअर माइंड इज शार्प आणि स्ट्रॉंग आहे, ठीक आहे, यू हॅव टू बी असर्टिव्ह की मी कोणाचं वाईट करत नाही आणि माझं कोणी वाईट नाही करायला जायचं. माझी एनर्जी, माझा फील्ड हा माझा फील्ड आहे. ओके. माझा एनर्जी फील्ड कोणी भेदायचा नाही. आय एम नॉट अलाविंग एनीवन टू एंटर माय फील्ड. ओके. ब्लॅक मॅजिक मध्ये काय आहे, बेसिकली ते तुमच्यावरती एनर्जी पास ऑन करायला बघतायत. ठीक आहे. जे टेक्निकल आपण गोष्टी जर बघितल्या तर, की कुठली तरी ते म्हणतात की आत्मा पाठवतोय आणि मग ती आत्मा काहीतरी करते आपल्याला आणि आपल्याला पोसेस करून आपण काहीतरी गोष्टी करतो. आता आपली जी बॉडी आहे ती एक सिंगल ड्रायव्हर गाडीसारखी आहे. ओके. आणि आपण त्या इंजिनला मिठी मारून बसलोय. आपल्याला जर काढलं त्याच्यातनं तर इंजिन पण गाडीतनं निघालं, मग परत दुसरं इंजिन तिथे फिट नाही करता येत. सो ह्या बॉडीमधनं जर आपण बाहेर गेलो तर कोणी दुसरे बसू शकत नाही, आणि जर आपण तिथे आहोत तर दुसरं आणखीन कोणी येऊन तिथे मावू शकत नाही. त्यामुळे हे जे मेसेजेस येत आहेत की असं कर तसं कर, किंवा ते जे मेंटल मॅनिप्युलेशन्स होत आहेत, हे सगळे थ्रू इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी होण्याची शक्यता आहे. ओके. सो इफ युअर माइंड इज व्हेरी स्ट्रॉंग आणि इफ द मेसेजेस टू युअर बॉडी आर व्हेरी स्ट्रॉंग, तर कितीही बाहेरची एनर्जी असेल किंवा काही असेल तर तेवढा त्याला इफेक्ट येणारच नाही, आणि त्या पोझिशन किंवा त्या ब्लॅक मॅजिकचा काही तुम्हाला म्हणजे फरक पडणारच नाही. आणि बरेच लोक हे पण सांगतात की तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असले तर
तो इम्पॅक्ट तुमच्यावर होत नाही, कारण अशा स्पिरिट सुद्धा भित्रे लोक, लो कॉन्फिडन्स ज्यांच्याकडे असतं, ज्यांची एनर्जेटिक फील लो असते, एकदम थकलेले असतात ते, किंवा कॉन्फिडन्स नसतो, एन्झायटी असते, त्यांना लवकर कॅप्चर करतात आणि ते इझी टार्गेट म्हणून त्यांना मिळतात. बरोबर, असंही होतं. तर ह्या टीम सोबत काम करताना तुम्ही बऱ्याच ठिकाणी रेकीला गेले असाल किंवा एखाद्या साईड व्हिजिटला गेले असाल आणि तिथे आलेले तुम्हाला रिअल टाइम एक्सपिरियन्स असेल तर ते आम्हाला ऐकायला आवडतील. चालेल. आणि तुम्ही जे सांगितलं मला की हे स्पिरिट्स जे वीक लोक आहेत हे पकडतात, हे का पकडतात? कारण एक सिंपल उदाहरण देतो. तुम्हाला खूप जास्त भूक लागली असेल, आजूबाजूला हॉटेल नाही, काही नाही, तुमच्याकडे पैसे पण नाहीये, फळं फुलं काहीच खाता येत नाहीये तुम्हाला, अख्खं बंजर जमीन आहे, समोरनं 2 माणसं येत आहेत, दोघांच्या हातात जेवणाचं थाळी आहे, ठीक आहे. एक आहे तो असा हट्टाकट्टा मस्क्युलर आहे आणि प्रॉपर त्याला माहिती आहे माझ्याकडे एनर्जी आहे आणि तो तुम्हाला काही करणार नाहीये, आणि तो दुसरा आहे तो पण तुम्हाला, दोघेही तुम्हाला काही करणार नाहीये. थाळी घेऊन तो चाललाय, दोघेही जेवायला चाललेत, तुम्हाला भूक लागली आहे. दुसरा आहे अगदी दुबळा पटला, असा कसा बसा रेंगळत चाललाय किंवा हा असं घाबरतोय, तर तुम्ही कोणाची थाळी मारणार? जो घाबरतोय त्याची. एक्झॅक्टली. सो आपण जसं आपल्याला बिल्ड करतो, जेवढे आपण आपली स्ट्रेंथ वाढवतो एनर्जी वाईज, तेवढा इट इज डिफिकल्ट फॉर दॅट अदर एनर्जी की आपल्यावरती काही हावी होईल. म्हणून हे मेंटल स्ट्रेंथ जे मी म्हणतोय हे इम्पॉर्टंट आहे. हे डेव्हलप करा, त्याच्यानंतर कुठलेही भूतबाधा आणि हे काही होत नाही. ओके. तुमचे अनुभव? येस, अनुभवावरती येऊ आपण. एक अनुभव माझा दादरला होता, मुंबईत. आता मला एक कॉल आला म्हणजे की म्हातारी अशी आजी होत्या की माझ्या इथे काहीतरी आहे, तुम्ही मला मदत करा का, काय मला कळत नाहीये पण काहीतरी आहे. म्हटलं काय, मला तुम्ही सांगा काय झालंय, स्टोरी सांगा तुमची. माझा मुलगा आहे तो US ला असतो आणि हे तेलुगू फॅमिली आहे, साऊथ इंडियन फॅमिली आहे. माझा मुलगा US ला असतो आणि त्याचा ना रात्री मला कॉल आला 1-2-3 वाजता. मी तर झोपली होती, माझ्या मिस्टरांनी उचलला. तर माझ्या मिस्टरांना माझा मुलगा म्हणाला की अहो आईला काय झालं, ती एवढी रागवून का बोलली आणि तिने फोन कट केला, म्हणून मी परत कॉल केला. ओके. आणि की आई तर तुझी झोपली आहे, मी आता फक्त वॉशरूमसाठी म्हणून उठलो, कोणी तर बोलत नव्हतं त्याशी, की मला आता आईचा कॉल आला घरनं. आता मुलाला आईचा आवाज समजतो, ऑब्विसली घराचा नंबर लँडलाईन नंबर आहे, आईचा आवाज आहे, सगळं चाललं. मला आईचा आत्ता फोन आला आणि मी फक्त तिला विचारलं की अगं रात्रीचे 3 वाजले आहेत इंडियामध्ये, तू एवढ्या रात्री का मला कॉल केलास, तू सकाळी करायचा. तर ती रागवून म्हणाली की मला माझ्या मुलाची आठवण आली तर मी कॉल नाही करू शकत का, असं ओरडली मला आणि फोन ठेवून दिला तिने. म्हणून मी लगेच कॉल केला तिला की बाबा ठीक आहे, माझ्याशी बोलायचंय आईला तर मी बोलतो. तुम्ही म्हणतात की ती झोपली आहे की हो, मी आता फक्त टॉयलेटसाठी उठलो आणि मी चाललोय टॉयलेटला जेव्हा तुझा फोन वाजला. तुझी आई तर झोपलेलीच आहे. तुम्हाला असं कसं झालं, मला कॉल आला, तू कॉल लॉग्स बघ जरा. त्याने कॉल लॉग्सचा स्क्रीनशॉट पाठवला त्याच्या बहिणीला जी मुंबईलाच राहते. त्या कॉल लॉग मध्ये तर घरचा नंबर दिसतोय आलेला. मग ह्यांना वाटलं की अरे झोपेत वगैरे कॉल लावला का किंवा काही झालं का, कसं आहे. मग हे BSNL ला गेले, ह्यांच्या साईडचा कॉल लॉग घेतला, त्या कॉल लॉग मध्ये कॉलच नाहीये. हा झाला त्याच ठिकाणचा पहिला किस्सा. दुसरा किस्सा, दे आर वेल्दी, सो टॉप फ्लोअरला त्यांचं असं म्हणजे पेंट हाऊस सारखं आहे, स्पेशल ह्यांच्यासाठी म्हणून फक्त लिफ्ट आहे जी ग्राउंड आणि ह्यांचा फ्लोअर एवढंच जाते. ह्यांच्या दरवाजावरनं अगदी 2 टाईल्स म्हणजे लिफ्ट आणि तेवढाच, म्हणजे आपलं पॅसेज शूज ठेवायला वगैरे जागा असेल तशी तेवढीच जागा.
आणि 2 बेल्स आहेत, दरवाजे आहेत, एक लिफ्टच्या साईडला आणि एक दुसऱ्या जिन्यांच्या साईडला. रात्री लिफ्टच्या साईडचा बेल बरोबर एका टाइमला ती वाजायची, रोज रात्री. रोज रात्री. दरवाजा उघडून बघितला तर कोणीच नाही. आता लिफ्ट बंद आहे, लिफ्ट तर ह्यांचीच होती, त्यांनी लिफ्ट बंद करून ठेवली होती, तरी बेल वाजवत होती. ह्यांनी बेल बंद केली मग, कारण रात्री यार खूप आता काय करायचं, ते बेल बंद केली तरी वाजली. आणि हे झाल्यामुळे आता तो फोनचा एकदा किस्सा झाला होता, त्यानंतर परत तसं काही झालं नाही, त्यामुळे त्यांनी मग ते सोडून दिलं. काय माहिती काहीतरी विचित्र काहीतरी घडलं असं करून त्यांनी सोडलं. आणि त्यानंतर ह्या गोष्टी सारख्या व्हायला लागल्या. बरं एवढंच नाही, गोष्टी इकडच्या तिकडे. आज लॅपटॉप ह्या रूम मध्ये आहे, झोपताना इथे बेडच्या बाजूला ठेवलाय, लॅपटॉप वापरतोय. दुसऱ्या दिवशी उठून बघितलं किचन मध्ये आहे लॅपटॉप, किचनच्या टेबलवरती लॅपटॉप आहे. असं सगळ्या गोष्टी प्रकार वाढत चालले होते आणि सायन्स येत होते नुसते. मग त्यांनी आम्हाला बोलवलं की अरे तुम्ही येऊन जरा चेक कराल का. म्हटलं बघतो. ओव्हरनाईट आम्ही इन्व्हेस्टिगेशन्स केले. दादरला शिवाजी पार्कच्या एरियामध्ये आहे बिल्डिंग, तिथे आम्ही चेक केलं, सगळं बघितलं. काही काही वास्तूमध्ये पण डिफेक्ट्स होते, ते पण आम्ही नीट केले. बट तिथे एक बाई सापडली आम्हाला, जी कम्युनिकेट करत होती आमच्याशी. ओके. आम्ही इन्फॉर्मेशन काढली. काय वय होतं आणि कशी ती बाई असेल इन हर लेट 20s. कामाला यायची म्हणाली. मी ह्या बिल्डिंग मध्ये कामाला यायची, ह्यांच्याकडे नाही. या बिल्डिंग मध्ये कामाला यायची आणि इकडच्या वॉचमनने मला मॉलेस्ट केलं आणि ते मला खूप वाईट हे झालं आणि मला स्वतःबद्दलच घाण वाटत होती. म्हणून मी समुद्रात गेली आणि तिथे मला करंटने नेलं आणि मी मेली. म्हटलं बरं ठीक आहे, मग तू इथे का थांबलीस. म्हणून मला त्या वॉचमनला नाही सोडायचं. म्हटलं नाही सोडायचं म्हणजे तू काय केलं. नाही मी ते वॉचमनला पण मी जशी नेले ना तसंच नेलं आणि तो पण मेला तसाच. अच्छा, समुद्रात जाऊन तो पण डुबून मेला. ओके. म्हटलं ओके ठीक आहे. हे इन्फॉर्मेशन आम्हाला कम्युनिकेशनच्या ह्याच्यात आली, कारण काही काही सेन्सिटिव्ह असतात, हे पिकअप करत होते. मग आम्ही ते विचारून व्हॅलिडेट करत होतो गोष्टी थ्रू गॅजेट्स. हे असं असं आम्हाला वाटतंय, असं आहे का तसं आहे का. मग तू कुठे राहायचीस, तुझी खोली नंबर काय, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही काढल्या. सगळं मॅच झालं. बाई यायची, पण आम्ही त्या बाईबद्दल इन्फॉर्मेशन काढली नाही की असं सेन्सिटिव्ह गोष्ट आहे, त्यामुळे आम्ही तिच्याबद्दल तशी इन्फॉर्मेशन काढली नाही. फक्त एवढंच की ह्या रूम मध्ये कोणी मुलगी होती का जी गेली. हो होती आमची मुलगी, अशी अशी ती समुद्रात गेली होती संध्याकाळी आणि तिला ते समुद्र ओढून घेऊन गेला आणि ती गेली. बरं ठीक आहे. ती असं असं झालं आणि तिला आता आम्ही सुखरूप वरती पाठवलं आहे, तिला मुक्ती मिळाली आहे. अच्छा, तुम्ही त्यांच्या पॅरेंट्स आम्ही सांगितलं तेवढं की बाबा तुमच्या मुलीचं एक शेवटचं जे काही ती आमच्याशी बोलली हे असं असं झालं. तिने फक्त आम्हाला तुम्हाला हा मेसेज द्यायला सांगितलं की तिला आता आम्ही मुक्ती दिलेली आहे, हे आम्ही फक्त सांगायला म्हणून आलोय. आणि तिनेच आम्हाला सांगितलं की असं असं तिच्या बरोबर म्हणजे समुद्रात गेली आणि मी ओढली गेली. ते मॉलेस्टेशनचं आम्ही त्यांना सांगितलं नाही. वाईट वाटतं ना, वाईट वाटतं. त्यामुळे तो पार्ट आम्ही सांगितला नाही. आणि बिल्डिंग मध्ये आम्ही फक्त विचारलं की इथला वॉचमन गेला का, समुद्रात ओढला गेला का. तर हो रात्रीचा तर तो इथे होता, सकाळी तो समुद्रावरती गेलेला, ही ऑलरेडी पास्ट. ओके ठीक आहे, म्हणजे ते परत मॅच झालं. सो असे एव्हिडन्सेस मिळाले. अच्छा. मग त्या ह्याच्यात मग आम्ही बसलो, तिथे क्लेन्झिंग चालू केलं. आणि क्लेन्झिंग करताना पण तिला सांगितलं की ठीक आहे आता आम्ही तुझ्या घरच्यांना जाऊन सांगू, हे सगळ्या गोष्टी आम्ही प्रॉमिस करतो. कारण त्याच रात्री पहाटे 3-4 वाजता कुठे जाऊन बाजूच्या चाळीत जाऊन सांगायचं नाही. ते सांगितलं की असं असं आहे, आता तुला जे काय करायचं होतं ते तू केलं आहेस, तर आता तू जा,
इथे अडकून राहायचा तुलाच त्रास होतो. ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुला लोक घाबरायला लागतात. पुढे जाऊन तू अशा गोष्टी करतेस म्हणून तुला चेटकीण वगैरे म्हणतील, ते तुला बरं नाही वाटणार ऐकायला की तू एवढी चांगली आहेस, मनाने चांगली आहेस, आणि तरी तुला लोक अशी काय काय नावं ठेवतात. सो एक काम करूयात आपण, मी तुला तो व्हाईट लाईट बोलवतो, तू पास ऑन हो, तू जा, आणि तू नंतर परत कशी येतेस पुढचं आयुष्य घेऊन ते तू बघ. असं करून तिला समजवलं आणि मग तिला आम्ही पाठवलं. दॅट वॉज वन व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी दॅट हॅपन्ड विथ अस. किती स्मूथ कम्युनिकेशन होतं त्यांचं, की म्हणजे त्यांना जे पाहिजे ते आपण वेल पद्धतीने कम्युनिकेट केलं की दे आर नॉट हार्मफुल ॲट ऑल. अगदी नाही. स्पिरिट्स जे आहेत ना हे शक्यतो हार्मफुल नसतात. ओके, आता कुठलाही माणूस, कुठल्याही पद्धतीचा माणूस असेल, जोपर्यंत आपण त्याच्या वाकड्यात जात नाही तोपर्यंत ते काय आपल्याशी वाकड्यात शिरत नाही. अगदी बरोबर. म्हणून मी सांगतो, कधीही जाल, कुठेही इन्व्हेस्टिगेशन्स कराल, जे बडिंग पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स आहेत त्यांना पण हे एक सल्ला आहे माझा, की तुम्ही जा तिथे, इन्व्हेस्टिगेशन्स करा. शोधताय ठीक आहे, फील्डसाठी करायचं असेल तर तुम्ही त्याच्यात रिसर्च करा, पण इन्व्हेस्टिगेशन्स करत असताना प्लीज स्पिरिट्सना चॅलेंज करू नका. कारण तुम्ही जेव्हा चॅलेंज करताय, कोणी असेल तर समोर येऊन दाखवा. हिंमत असेल 10 वगैरे, इथे कोणी आहे का, समोर असेल तर दाखवा. किंवा कधी कधी म्हणजे अनट्रेंड असतात, मग ते काही गोष्टी करतात तिथे मुद्दामून ट्रिगर करायला. ट्रिगर ठीक आहे, पण ट्रिगर जेव्हा आम्ही करतो, वी रिक्वेस्टच्या पद्धतीने पण रिक्वेस्ट तर आहेच, पण कधी कधी आम्हाला पण ट्रिगर करायला लागतं, तिकडची स्टर अप एनर्जी करायला. बट ऍट द सेम टाइम आम्ही त्यांना हार्म करत नाहीये, आम्ही त्यांचे इमोशन्स फक्त ट्रिगर करतोय, की ते काहीतरी मुवमेंट दाखवतील, आणि मग ते मुवमेंट आलं की हे बघा, तुम्हाला इथे पॉसिबल आहे ना असं सगळं करायला, हे करू शकताय ना तुम्ही, तर मग बोला ना, आम्ही तुम्हाला हेल्प करायला आलोय. म्हणजे इमोशनली ट्रिगर करतो आपण त्यांना. कसं म्हणजे आपण त्यांना इमोशनली ट्रिगर करतो आपण, कारण आपण खूप जास्त पण ट्रिगर केलं आणि त्याच्याने आपल्याला काय केलं त्यांनी, तर इट इज ऑन अस, कारण आपण त्यांच्यातनं तो भाव जागृत केलाय आणि मग त्यांनी ते रिॲक्ट केलेलं आहे. सो इट इज आर कर्मा ओनली. तर आपण बेसिक फक्त इमोशनल काही काही ट्रिगर्स असतात ते वापरतो. खरंय, की अशा अशा गोष्टी होत्या, हे असं म्हणतात, तुम्हाला ह्याचं वाईट नाही वाटत का, की तुम्ही कम्युनिकेट करायला बघताय, सगळं करायला बघतात, कोणालाच समजत नाही, तुम्ही एवढी हाक मारताय तुमच्या लोकांना पण कोणाला ऐकू येत नाही. आम्ही आता इथे आलो आहोत ना, तुम्ही आमच्याशी बोला. हा ट्रिगर चालतो. एक्झॅक्टली. दिस इज अ ट्रिगर विच इज नॉर्मल, की त्यांच्यात इमोशन्स आपण जागवतोय, जे काही असेल ते, की अरे मी आहे तुमच्यासाठी, तुम्ही बोला ना माझ्याशी. बट जस्ट सेइंग की कोणी आहे का इथे, हिंमत असेल तर समोर या, हे किती थांबलोय बघू नाही कोण काय करतो. हे किती मूर्खपणाचं आहे की जो माणूस ऑलरेडी मेलेला आहे त्याला कसली भीती कसली असते मरायची. मी मर चुका हो, तुम्हाला सांगतो हिंमत असेल तर तुला तर खरंच त्याला बेसिकली तेच आहे. आणि हा दरवाजा असा मस्तपैकी ओपन करतात आणि मग ते जे काही एनर्जी असेल ती हिंमत दाखवायला घरापर्यंत पोहोचेल. खरंय, अगदी बरोबर आहे. आणि आमच्याकडे एका पॉडकास्ट निमित्ताने जे आमचे मित्र आले होते अजय, ते सुद्धा सांगायचे की या जगात सगळ्यात सेफेस्ट प्लेस असेल कोणती तर स्मशान आहे. टू बी फ्रँक, कोणाचा काही त्रास नाही, आणि जे ते बिचारे ऑलरेडी आपल्या सुखात आहे, तुम्ही तिथं जा, तुम्हाला एखादाचा त्रास होणार नाही. तुम्ही अमावस्याला जा, कधीही जा, कोणी त्रास देत नाही. हा, पण तुम्ही जर तिथे जाऊन सांगणार आहे की हिंमत असेल तर या, मग तुम्ही घरी येत नसता. आता रस्त्यावरती आपण चाललोय, ठीक आहे, समोरनं माणूस, रेग्युलर माणूस येतोय, तो तुम्हाला काय करणार नाही, पण त्या समोर येऊन हिंमत आहे तर मारून दाखव ना, करून दाखव, काय हात लावून दाखव, ठीक आहे बाबा दाखवतो हिंमत, देतो कानाखाली. सेम लॉजिक आहे इथे पण.
ते माणसाच्या जन्मातूनच पास ऑन झाले, तर इमोशन्स तर ते असतील ना त्यांचे एक्झॅक्टली. ट्रिगरिंगचे. भलेच ते आता ते दिसत नाहीयेत, पण ज्या पण एंटिटीज मध्ये आत्म्याच्या फॉर्म मध्ये असतील तर इमोशन तेच आहेत ना. एक्झॅक्टली. मान सन्मान, राग वगैरे हे जे काही असतात भावना ते आहेत त्यांना, ते दाखवतात. आणि आपण काही काही इमोशन्स धरून त्यांच्याशी बोलू शकतो ना, आणि त्यांच्या इमोशन्सच जागवायचे तुम्हाला तर चांगल्या पद्धतीचे जागवा. वेल ट्रेन पद्धतीने जावं. एक्झॅक्टली. नेहमी मला तेच म्हणायचं की आता आपण बघतो की फेमस होण्याच्या नादात बरेच लोक युट्यूबवर हातात कॅमेरा घेतात लॉग करण्यासाठी आणि ते हॉन्टेड प्लेसेसला जातात. तर हे किती भयानक असू शकतं आणि त्यांचा जीव जाऊ शकतो का याच्यामध्ये. जर तुम्ही प्रॉपरली ट्रेंड नसाल, तुमच्याकडनं जसं आपण आता बोललो की हिंमत असेल तर करून दाखव, ह्या पद्धतीच्या गोष्टी होऊ शकतात. तुम्ही एक प्रॉपर पॅटर्न जो आहे इन्व्हेस्टिगेशनचा तो फॉलो नाही केला तर पहिली गोष्ट तर तुम्हाला ॲक्च्युअल पॅरानॉर्मल आणि ॲक्च्युली लॉजिकल किंवा फॉल्स पॉझिटिव्ह आम्ही जे म्हणतो त्याच्यामध्ये तुम्हाला फरक अजिबातच कळणार नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही तिथे गेलात विदाऊट अंडरस्टँडिंग पॅरानॉर्मल काय आहे आणि काय प्रिकॉशन्स तुम्हाला घ्यायला पाहिजे, तुमचं माइंडसेट काय असायला पाहिजे, व्हॉट काइंड ऑफ अ पर्सनॅलिटी यू शुड कॅरी, तर परत तो तिथे क्लॅश होतो. त्याच्यामुळे तुमच्या मागे परत कॅरी होऊ शकतात. थर्ड, तुम्ही मेंटली डाऊन असाल आणि बऱ्याच वेळा मी हे पण बघितलेलं आहे, एक दोन, आय डोंट वॉन्ट टू नेम देम, पण एक दोन टीम्स बरोबर मी एकत्र इन्व्हेस्टिगेशन करू म्हणून मी गेलो होतो. तर मेन जो त्यांचा लीड आहे त्या टीमचा, तो आम्ही वरती एका हिलवरती गेलो होतो चेक करायला. तो चेक करायच्यासाठी की खालती आपण कुठे आणखीन काही गॅजेट्स प्लेस करू शकतो का वगैरे हे करायच्यासाठी म्हणून तो खालती माउंटेनवरनं दरीच्या साईडला खालती गेला. तर हे इथे मस्तपैकी सिगरेट फुकायला लागलंय आणि मग सिगरेट फुकताना हे फोटोज काढतायत. आता स्मोक तर येतोय फोटोमध्ये आजूबाजूचा. आता तो स्मोक ह्या सगळ्या फोटोजमध्ये हा स्मोकवाला फोटो ऍड झाला. तर हा मला त्यांचा जो हेड होता त्या टीमचा तो म्हणाला की अरे अक्षय भाई देखो इसमें ना मिस्ट कैप्चर हुआ है, पैरानॉर्मल मिस्ट हो सकता है. मतलब वो दोनों दिख रहे तुम्हें नीचे, वो सिगरेट फूक रहे थे पर तुम्हारी टीम के था इसलिए मैंने कुछ बोला नहीं. अरे ऐसे था क्या, आई नीड टू टॉक टू देम. मतलब दिस इज व्हाट वी फॉलो एट आईपीटी. हम लोग किसी को अलाउ नहीं करते सिगरेट स्मोक या ड्रिंक, कारण प्यायलो आपण तर कॉग्निटिव्ह अबिलिटीज खतम होते ना. पहिल्यानंतर प्यायचं नाही आणि सिगरेट इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेस ठेवून द्यायची आतमध्ये, प्यायची नाही अजिबात. बरोबर. कारण स्मोक येतो, हे येतं, ते येतं, स्मेल आपल्याला समजू नाही शकत. कधी ओव्हर परफ्यूम पण केलेलं असतात बरेच लोकांनी. सो बेसिक तुम्हाला जेवढं हायजीन मेंटेन करायचं तेवढंच करा. फक्त सिगरेट स्मोक नाही करायची आणि याच्या आधी दारू प्यायची नाही. कितीही थंडी असेल, काही असेल, जॅकेट एक्स्ट्रा घाला तुम्ही, काही हरकत नाही. पण खूप थंडी आहे, थोडीशी ब्रँडी मारून येतो, अजिबात नाही चालत. इन्व्हेस्टिगेशनला नो अल्कोहोल, नो सिगरेट्स. आणि ह्या गोष्टी समजणं किंवा ह्या गोष्टी सांगणं, ह्या सगळ्या गोष्टी थ्रू एक्सपिरियन्स, थ्रू जे आमचे कोर्सेस आहेत, कोर्सेस असतात त्याच्यातूनच. सो ह्या प्रिपरेशन तुम्हाला लागतं. पर्सनॅलिटी एका पद्धतीची असायला पाहिजे, तुमचे थॉट्स एका पद्धतीचे असायला पाहिजेत की तुम्ही तिथे इन्व्हेस्टिगेशन करतायत तर यू शुड बी सेफ. खरंय. कुठेही गेल्यानंतर तुमची पर्सनॅलिटी असायला पाहिजे की एनर्जीज कडनं तुम्ही सेफ आहात आणि यू शुड हॅव इनफ एनर्जी और इनफ नॉलेज टू मेक शुअर दॅट ऑल द पीपल अलॉंग विथ यू आर सेफ. म्हणजे हाच फरक आहे की प्रोफेशनल आणि अनप्रोफेशनल लोकांमध्ये, की प्रोफेशनलिझम तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवतं. स्टार्ट फ्रॉम युअर सेफ्टी फर्स्ट, हाऊ टू कम्युनिकेट, जेणेकरून समोरची व्यक्ती तुमच्यावर ट्रस्ट बिल्ड करून तुम्ही त्यांच्याकडनं माहिती काढू शकतात आणि त्यांना मदत करू शकतात. आणि याच्यामध्ये एक सर्वात मोठा लो आहे की तुम्हीही दुसऱ्यांना हार्म करू नका आणि त्यांच्याकडनं हे तुम्हाला हार्म काही होणार नाही याचं तुम्ही काळजी घ्या. कारण वी आर हेअर टू हेल्प.
बरोबर. ओके, आपण एकमेकांना कुस्त्या मस्त्या करण्यासाठी आलेलो की हिंमत असेल तर ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने आम्हाला सांगितल्या, त्याबद्दल खूप बरं वाटलं. असेच काही एक्स्ट्रा अनुभव, अजून काही अनुभव असतील ते आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला आवडतील नक्कीच. सो तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं? इथे येऊन खूप छान वाटतंय आणि नवीन अनुभव आहेत जे सांगायचे आहेत. बरेच अशा गोष्टी आहेत ज्या मी कधी आधी सांगितल्या नाही आहेत, त्या मी आता सांगणार आहे. ग्रेट ग्रेट. पर्सनल लाईफमध्ये ज्या गोष्टी होतात आपल्या, आणि कदाचित ह्या गोष्टींना बरेचसे लोक रिलेट पण करतील. ओके. आणि भरपूर लोकांना ह्या गोष्टींची भीती पण वाटत असते. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या भरपूर लोकांबरोबर घडल्या पण असतील आणि त्या गोष्टींची भीती पण असेल, तर अशी गोष्ट जी माझ्याबरोबर घडलेली हे मी पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगेन. नक्कीच नक्कीच. आणि हा खरंच आय ओपनिंग सेशन असणारा पॉडकास्ट होता, कारण ज्या हे कम्प्लिटली आमच्यासाठी नवीन असतं की असे डिपार्टमेंट्स किंवा असे टीम्स कशा लेवलला काम करतात. स्पिरिच्युअल आणि सायन्सचं एक कॉम्बिनेशन असतं आणि खरंच खूप भारी वाटलं आणि काही गोष्टी आता आम्हाला शिकायला मिळणार आहेत. तरी पण आता आपल्या ऑडियन्सला जर तुमची हेल्प पाहिजे असेल तर आम्ही तुमचा नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करून देऊ. तुम्हाला जर खरंच असं काही त्रास असेल तुमच्या घरामध्ये किंवा कुठेही आणि तुम्हाला वाटतंय की अक्षयदादांची मदत तुम्हाला पाहिजे रेकी करण्यासाठी, जेणेकरून पुढचं कन्क्लुजन ते काढतील, तर मी खाली नंबर मेन्शन करतो. पण ऑथेंटिक असेल तरच त्यांना कॉल करा. ओके. सो आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल आणि असेच काही अनुभव अक्षयदादा पुढच्या एपिसोडमध्ये सांगणार आहेत. सो स्टे ट्यून फॉर मोर अपडेट. त्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच. थँक्यू.